चला चला लवकर तुझी पेढे मम्मी घ्यायचे. पहिलीच नापास झाली होती. खरंच मी पहिलीच नापास झाली यार. चला 11:30 दरम्यान काय तर नाही का. आणि आज काय दुपारचं जेवण मला करता आलं नाही, त्यामुळे थोडं चक्कर आल्यासारखं होत होते. माग माल पण दिसते बघा माल. नमस्कार, जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि त्याचबरोबर बौद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे 1 मे. हा व्हिडिओ मे बी 1-2 दिवस लेट येईल. तर 1 मे असल्यामुळे आमच्या शंभूचा आहे आज निकाल. शंभू बघा का नटून पेटून नाही का, कठीण फक्त करायची राहिली त्याची, काल काय वेळच नाही. आणि आज निकाल आहे. आणि त्याला मी त्यावेळेस सांगितलं होतं, ज्यावेळेस परीक्षा वगैरे होते ना, त्यावेळेस म्हणलं होतं जर पहिला नंबर आला तर तुला सायकल कुठनं घ्यायची, डिकॅथलॉन मधून घ्यायची, नाही तर नाही. तर बघू आज काय होतं त्याचा नाही का निकाल कसा येतोय वगैरे काय. 5,000ची बघा. इकडं मॅडम बिडम बसल्यात आहे का, कशी बसली, आवरून बिवरून झाले सगळं. आता आम्ही निघालोय. हा कार्यक्रम आहे आज, शुक्रवार आहे, पण कार्यक्रम असल्यामुळे काय करता येत नाही. तर आता आम्ही निघालोय बघा, आवरून वगैरे सगळं झालंय. दिव्या तिकडे गेली, आंघोळ करते. ऑफिस जातो. कितवा नंबर काढते काय करते बघू आता. चला आता आम्ही निघालो शाळेमध्ये शंभूच्या. तर आम्ही आता निकाल घेऊन चाललोय. शंभूचा आमचा नंबर आला. शंभू कुठे गेला, हो रडायला लागला. शंभूला सायकल घ्यायची इकडे. चल, सकाळी म्हणलं होतं ना शंभूला सायकल घ्यायची. तर आता त्याचा बड्डे कधी, 30 तारखेला बड्डे आमचा शंभूचा. शंभूला डिकॅथलॉन सायकल आणायची ना, इकडे बघ आणायची का नाही सांग. हा सायकल आणायची. नंबर आलाय माझ्या बाबू, नंबर आलाय. आणि हे काय दिलंय कसं ते काय दिलंय, वर्षभर काय काय केलंय काय काय नाही पूर्ण हवेली ह्याच्यामधनं ह्यांच्या शाळेचा नंबर आलाय. होय, ती पुस्तिका तिची आहे. आणि मंथनची पेपर नाही का, दर 15 दिवसाला ती परीक्षा असते वाटतं. ती सरांना विचारते मी नंतर कुठली परीक्षा म्हणतात ती, त्याच्यामध्ये पण भाग घेतला तर चांगलं आहे म्हणले. त्याला मग आता पुस्तकं घ्यायचे त्याला शाळेत. त्यानं काय काय केलं वर्षभरात ते सगळं लिहिलंय. शाळेचे पुस्तक घ्यायचे, गोष्टी पुस्तक घ्यायचे ना, गोष्टी पुस्तकं. आणि अजून काय जाताना पेढे घ्यायचे ना. पोरगं किती हुशार आहे बघा. चला 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 लवकर तुझी पेढे मम्मी घ्यायचे. पहिलीच नापास झाली होती. खरंच मी पहिलीच नापास झाली यार. चला केले आपलं फायनली शॉप ओपन म्हणजे बरेच वेळ झालं नाही का, 10:15 वाजत आलेत. मला तर 9:45 वाजता काय तर आलो होतो. देवपूजा वगैरे करून झाली इकडे. देवपूजा चालू आहे हो का. हारवाला काल 2 दिवस आला नव्हता, आज आलाय. म्हणलं काय तर घरी प्रॉब्लेम होता त्यांच्या. ठीक आहे म्हणलं, काय विषय नाही. हार वगैरे आणलेला आहे आणि आधीच देवाबत्ती वगैरे करून ठेवली. सगळं हारच लागत नाही तो व्यवस्थित लागत नाही. हॅलो, हा शंभूचा आमचा रिझल्ट आहे, तुम्हाला मगाशी सांगितलं. जाताना त्याला पेढे घेतले होते. अजून काय घेतलं, आणि गोष्टीचं पुस्तक घेतलं ना वाचायचं. आता रोज पुस्तक वाचायचं. अजून आणतो मी की गेले होते तिकडे. आहो हा दिव्या पण बस आहे बघा खेळती. आताच आली, व्हिडिओ चालू केला गेला की पळत आली बाहेर घरात इथं नाही का. दिव्याला आमचे सगळे म्हणतात कपडे नाहीत का दुसरे. दिव्या आमची मुदाम तशी करते. हे बघा एवढी भारी भारी कपडे ना, तुम्हाला एक दिवस व्हिडिओ तिची कपडेच दाखवणार आहे. हे बघा हे बघा आहे का आहे. तर असं मी वेळ नसताना सुद्धा पोराने एवढे चांगले चांगले मार्क पाडले सगळ्यामध्ये. सॉरी अ1 आहे. 1-2 विषयामध्ये फक्त अटो आहे. अ2 म्हणजे 80 ते 90 या दरम्यान काहीतरी. आणि अ1 मध्ये 91 ते 100 म्हणजे चांगले मार्क पडले नाही का, असं काही नाही. आता त्याला पुस्तकं आणणार आहे मी, एक आणलंय छोटंसं, अजून आणणार आहे. पेढेचा पुडा घेतलाय घरी, आणि पण इथं आणायचं विसरलं गडबडीमध्ये नाही का. मग आता संध्याकाळी वगैरे गेल्यानंतर आणायचं. त्याचबरोबर आज बुद्ध पौर्णिमा आहे. हा म्हणजे बुद्ध पौर्णिमा आहे, त्यामुळे पूजा पण करायची आपली. पौर्णिमा असल्यामुळे तेव्हा नाही का आपली ह्याची शॉपची काय मस्त मध्ये नारळ वगैरे फोडायचं वगैरे. आणि शेजारी पण काम आता चालू होईल. मेस वगैरे चालू करायला लागले तिकडं. 1-2 दिवसामध्ये होईल चालू. इकडं पलीकडे होणार आहे. तर आहे अशा पद्धतीने व्यवस्थित. दुपारी मला जायचं आहे तिकडं, थोडं हे आणायचं आहे, पेटीकोट हे ते बरंच काय 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 नाही काय लागणार आहे. कारण गिरायक खूप रिटर्न जाते मित्रांनो. कारण 2 दिवस म्हटलं स्टॉक नसल्यामुळे आपला थोडा प्रॉब्लेम होते. मग आता कंटिन्यू थोडं अपडेट करत राहतोय आपण. आणि होईल त्या दिवशी पण थोडं आणलं होतं. आता थोडं म्हणजे जसं होईल तसं करतोय. बघू नाही का. आज जाणार आहे पिंपरीमध्ये, बघूया आपण. आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी चाललो होतो घरी म्हणजे मी सकाळी लवकर निघलो होतो. 11-11:30 दरम्यान काय तर नाही का. आणि आज काय दुपारचं जेवण मला करता आलं नाही, त्यामुळे थोडं चक्कर आल्यासारखं होत होते. माल पण दिसते बघा, माल पण घेऊन चाललोय. आणि नारळ खायला थांबलो होतो. नारळ प्यायला आणि खायला दोन्ही एकत्रच आहे बघा. थोडी चक्कर आले होते. तिथं नारळ आहे आणि बॅक साईडला तिकडे ना हे बघा हाय करतात. कधी आधीमध्ये आलं तर इकडं भेगडे रसवंती वगैरे हायवेलाच आहे बरं का. मुंबई
पुणे मुंबई हायवेला जुना, त्यावेळेस तिथं मी थांबत असतो. कधीतरी नाही का चक्र आली होती, म्हणजे यायला लागली होती, त्यामुळे जरा थांबलो होतो. आहे असं असतं जेवण म्हणजे आमचं असंच आहे, कधी खायला मिळलं तर मिळलं, नाही तर नाही. आता पण घरी गेलं तर ते पण नाही का, घरी जायचं 10-11 वाजता, नंतर नाही तिथून जेवण बनवायचं आणि मग ते खायचं, असं आहे ते. सकाळी पण लवकर आलो होतो, सकाळी शंभूचा रिझल्ट घेतला, तिथून आलो. नंतर ना मग जेवण काय गडबडीचं करता आलं नाही, करता आलं. नाश्ता केला होता, पण थोडं आता 4 वाजले, त्याच्यामुळे थोडा विकनेस यायला लागला, म्हणजे नाही का असं जरा मला जाणवायला लागलं. त्यामुळे म्हणजे नारळ पाणी घेतलंय, नारळ आणि हे बघा पाणी खाल्लंय थोडं. आता निघतो घरी थोड्या वेळाने, ते पण वाट बघत बसलेत. मावशी पण आली वाटतं नाही का. तर चला, गुड मॉर्निंग. तर कालचा व्हिडिओ अजून कंटिन्यू चालू आहे, कारण ज्यावेळेस मी काल माल वगैरे घेऊन आलो, त्याच्यानंतर काय मला व्हिडिओ काढता आला नाही. लावत होतो माल वगैरे, स्टॉक वगैरे व्यवस्थित लावलाय नाही का, चेन काय कमी काय जास्त वगैरे हे ते बघत होतो. आणि त्याचबरोबर गावावरून चुलत भाव आला होता. गावावरून म्हणजे इथंच राहतो कात्रजला, त्यामुळे काय मला व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही. म्हणलं आज आपलं करावं. तर कालचा ब्लॉग मी आज शेवट करतोय नाही का. म्हणजे आज म्हणजे आज 2 तारीख आहे, काल 1 मे मुळे सुट्टी असल्यामुळे काही एवढं प्रॉब्लेम नव्हता, निवांत होतो. आज जरा गडबड आहे. आता बघा 8:30 वाजलेत, पण आवरून झाले. शॉपवरती जायचंय 9:30-10 पर्यंत, वरतून नंतर अजून वर्किंगला जायचंय, अशा पद्धतीने आहे. तर असो, आजचा ब्लॉग मी इथंच बंद करतो. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.